माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. अध्याय 29 अभिवाचनात श्रवण करूया. बोला जय श्रीकृष्ण. हरे राम हरे कृष्ण. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी नारदाला अधिक मासाचे महत्त्व सांगत होते. त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या, त्या तुम्ही श्रवण केल्या. ते पुढे म्हणाले, राजा गुणसुंदरीसह वनात गेला. तेथे त्याने अधिक मास प्राप्त होताच स्त्री पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ फार कडक व्रताचरण केले. त्यामुळे त्या दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तेथे आले. त्यात पुण्यशील सुशील या नावाचे विष्णुदूत होते. अनेक अप्सरा होत्या. स्वर्गीय गायन चालले होते. राजा राणी त्या विमानात बसून गोलोकास गेले. नारदा एका वानराकडून पुरुषोत्तम मासात नकळत स्नान उपवास घडला. त्या योगाने तोही उद्धरून गेला. त्याची कथा ऐक. तू नवल करशील. मानव योनीतच नव्हे तर मार्कंड योनीतही त्या व्रताने वैकुंठात गती मिळते, हे विशेष होय. केरळ देशात एक चिक्कू धनलोभी ब्राह्मण राहत होता. पैशाचा अत्यंत लोभ. एक कवडी कुणाला देत नसे. पैसा कसा मिळेल, हे तो कसा साठवून ठेवेल, याचीच चिंता करायचा. गलिच्छ राहायचा. भिक्षा मागायचा. भिकारी समजून लोक त्याला ते द्यायचे. ते जमवून ठेवायचा. लोकांना फसवायचा. सत्कर्म एकही करायचा नाही. एका माळ्याने आपले मळे सांभाळण्याचे काम त्याला दिले. तेथेही तो फलादी माल चोरून विके. मालकाला फसवे. ती कद्रू 87 वर्ष जगून अचानक मेला. तेव्हा यमदूताने त्याला यमाकडे नेले. जाता जाता त्याने फार मारले. यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचे पापपुण्य विचारले. त्या ब्राह्मणाला त्यावेळी फारच पश्चाताप वाटू लागला होता. आता आपण ऐकूया अध्याय 29 पोथी. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी दृढधन्वर नरेश राज्य स्थापन या पुत्रास स्वपत्नीस गेला वनास. ऐसी कथा झाली. आता पुढील वृत्तांत सांगत तो ऐका समस्त. नारायण म्हणे नारदा प्रत प्रेमे कथित साक्षिपे. म्हणे गा नारदा ब्राह्मत्मजा मग तो दृढ धन्वर महाराजा. पुढे जाता जाता सहजा गंगा तिरी पावला. ते परमपवित्र स्नान पाहुणे तेथेची राहिला जाण. उभयता त्रिकाळ गंगा स्नान नित्य नेमान करुणिया. स्वधर्म कृत्य सर्व सारुणे रमत सती भगवत ध्यानी. कंदमूळ फळे भक्षिणे उपजीविका चालवित. ऐसे लुटता कित्येक दिवस आला श्री पुरुषोत्तम मास. जो साक्षात पुरुषोत्तम मास प्रिय विशेषाचे पै. तै त्या माझी यथा विधान चालविले तपोनुष्ठान. पुरुषोत्तम मासी रात्रनीन अंतरी स्मरण डोगे. त्यात जो स्वये राजेश्वर ऊर्ध्वबाहू निराधार. एकीची पादा उष्टावर सदा उभा रावणिया. दृष्टी लावणी आकाशात मुखे श्रीकृष्ण नाम वदत. निराहार ऐसा सतत व्रत करीत साक्षिपे. तेव्हा तयाची ती कांता गुणसुंदरी महापतिव्रता. पतीच्या सेवे माझी सर्वता तत्पर सतो झाले. ऐसी करिता तपो नुष्ठान अधिक मास झाला संपूर्ण. तो तेथे आकाशातून दिव्य विमान पाहतले. नाना रत्नाच्या दिव्य कांती त्याही प्रकाशनी वनक्षिप्ती. स्वर्ण किग्गिनी ऋणजीवन वाजती. माझी नाचती देवांगणा. पुण्यशील सुशिलाभिधान आत सती पुरुष दोन. ऐसे ते सुंदर देवयान अकस्मात पाहतले. तया पाहुणे दृढ धन्वराय पत्नीस झाला साश्चर्य. आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमे तत्काळ वंदिले. मग त्या सुशील पुण्यशिलाने ती उभयता राजा राणे सत्कारपूर्वक त्या विमाने स्वस्ती धरुणी बसविले. तै तै विमान आकाश मार्गे उपरी चालले मनोवेगे. तो राजा राणीचे सर्वांगे परमदिव्य झाले. स्वर्गादी लोका अतिक्रम मुनी विमान गेले गोलोका लागुनी. पुरुषोत्तमाच्या सनिधिदानी राजा राणी पावली. ऐसा तो दृढधुन्वा भूप अधिक मासी आचरला तप. तेने होणी दिव्य स्वरूप गोलोका प्रतपावला. आणि तो तप करिता असता तत्पत्नी जी पतिव्रता. तेने पतीची सेवा सर्वदा केली असे अधिक मासी. तेने पुण्य तीरानी तत्क्षण गोलोका प्रतपावली जाण. नारदा मी अधिक मासाचे पुण्य काय वर्णू एकमुखे.
पुरुषोत्तम मासा सम, जगी नाही काहीच उत्तम, त्याचा स्वामी श्री पुरुषोत्तम, म्हणून परमश्रेष्ठ तो. अधिक मासा लागे सेविता, जे अच्युत्तम फळ आता, ते सहस्र जन्मित पकरिता, प्राप्त न हेची सादर. पुरुषोत्तम मासा स्थायी, कोणत्याही निमित्ते नराही, स्नान दान जपादी काही सत्कर्म केले असतापा, तयाच्या पुण्य प्रभावेसी, कोटी जन्मकृत पापांचे राशी, तत्काळ जाऊन विलयासी, गोलोकासी पावतात, जेवी एके शाखा मृगासी, नेन तपपणे अधिकमासी, 5 दिवस शीत निरेसी, सहज स्नान घडताच, त्याची प्रार्थना कर्म सकळ, विलय पाहुणी तत्काळ, श्रीकृष्णापरी निर्मळ दिव्य देही झाला, आणि सर्वेची वाणी बैसून, गोलोका प्रति गेला जाण, आदी व्याधी जरा मरण, जेथे नसती कदाई, तस्मात सर्व मासावणी परम, श्रेष्ठ मास पुरुषोत्तम, तयान सेवितो नराधम, महामूर्ख जाणीजे, आणि जे त्या मासा लागुनी, स्नान दान जप ओमारी, तैसेच नाना व्रत नियमानी, विधीपूर्वक सेवितात, ते कृत्य धन्य सकळ, तयाचे जन्म होणी सफळ, य परलोकी सर्व काळ, सुखीची अचळ भोगिती, ऐसी नारायण ऋषींची वाणी, ऐकून चकित नारद मुनी, पुनच्च तया हस्त जोडणे, मधुरवाणी विनवीत, अवया सकळ विश्वाठाई, सर्व अर्थ साधण्याविषयी, ध्रुजन्माची उपयोगा येई, ऐसे सर्वाई बोली जिते, ऐसे असता आजी आपण, कथिले की व्यास, नाणे करून शाखा मृग उधरून, मुक्त तत्क्षण झाला, तरी त्याची ती कथा समस्त, मज सांगावी लोकहितात, तो शाखा मृग कोण कर्म, कैसा कोण कोठे उद्धवला, वसत होता कवने देशी, स्नाने घडली कोठे त्यासी, व्याज स्नाने रिकमासी, काय पुण्य लाभले, ते सकळी विस्तारून, सांगावे आता मज लागून, कथा कृप आपणापासून, ऐकता धणी प्रेन, ती देवर्षीची ऐकणी वाणी, त्या सांगत नारायण मुनी, केरळ देशा माझी कोणी, एक द्विज राहत असे, तो महालोभी सर्वत्र फिरत, मधुमक्षिके परी सतत, दक्षसे धन संचलार्थ, धनचे अत्यंत प्रिय त्यासी, सद अन्न किंवा सद वसन, कदाई नाही भोगिले तयान, श्राद्ध पूजा देवकृत्य सन, तेही कदा न करीच, कीर्तीसाठी नाजरे काही, पोष्य वर्गही न पोषिक राही, अन्याय संचित धन सर्वही, पुरून ठेवी भूमीत, यद्यपि जाऊ लागले प्राण, तरी न वेची तयातून, व्ययाचे नाम काढितात क्षण, तयाचे प्राण घुटमळते, ऐसा तो कृपण अत्यंत, म्हणून त्यासी कदर्य म्हणत, तयाचे नाम पितृकल्पित, चित्र शर्मा ऐसे असे, महाग महिन्यात तिलदान, कार्तिक मासी दीपदान, वैशाख मासी धान्यदान, स्वर्णदान व्यतिपाती, रजतदान वैद्रुती, सर्व दाने रवी संक्रमणी, आणि अन्यही दाने अन्य पर्वी, पुण्यपारक आहेत, पुण्यकारक होय, परी त्यातून तये कधी एकही दान केले नाही, आणि चंद्र सूर्य ग्रहण समयी, जपादी काहीच नाची हरे, कैसेही पर्वणी आली तरी, स्वय सत्कर्म काही न करे, महापापात्मा दुराचारी, धनचे अंतरी चिंतित, अंगावरी न घे वसन, वर्ष सीता तप कधी दहन सहन, सर्वांग जर्जर कृष्णमळीन, पाहता मन कंटाळे, धन लोभी भूतळी फिरत, जो जो भेटे त्यासी किंचित यचित, मोके दिनवाणी वरत, पाणी काढित नेत्रातून, रडत रडत वारंवार, नगरी हिंडे दारोदार, गोदोवन मात्र काळभर, कोठे स्थिर न राहे, ज्याच्या सन्निध जाई ते धिक्कारिती सर्वई, तेने उद्विग्न होणी सदाई, हिंडत राही सर्वत्र, ऐसा तो नष्ट कदर्य, देख तयाचा मित्र कोणी एक, माळाकार वाटिका नायक, वाटिके माझे राहतसे, तेथे तो कदर्य जाऊन, वारंवार करीत रुदन, आपले दुःख त्या मित्रा लागून, संपूर्ण कथिता झाला, म्हणे गा स्वया करू काय, आता न चाले काय माझा उपाय, दुर्भाग्याचा झाला उदय, दुःख हृदय कडताही, नगरवासी जन समस्त, मज तिरस्कारिती सतत, यास्तव आता त्या नगरात, बसाया समर्थ मी नव्हे, खोटे भिक्षा मागुनी पाही, जरी सूक्ष्म अन्न मिळविले काही, तरी ते पकाया स्थळ नाही, म्हणून उपाशी मरता आहे, पुढे कर्तव्य सूचे एक, माझी भेटे बसले देख, ते तयाचे दीन वाचित, ऐकून या सर्वही, तो माळाकार वाटिकानाथ, कृपे कळवळला अत्यंत, आणि तया मानुनी शरणागत, दया करिता झाला, म्हणे करदया तू सांप्रत, सुखे राह्या वाटिकेत, ऐसे मित्राच्या ऐकणी भाषित, कर्दरे अत्यंत आनंदला, आणि त्याच दिवसापासून तेथे वसता झाला जाण,
सतत माळ्याने घट राहून आज्ञा पाळित तयाची. आणि तो जे जे काम सांगे ते करुणी डावे वेगे. रात्र झटणी स्वांगे वाटिके लागे रक्षित. तेने योगे तो माळाकार विश्वासला करदयावर. बहुतेक सर्व कारभार तया हाती ओपिला. आपुल्या हाताकारती तयासी केला वाटिका प्रती. सर्वात्मभावे तयावरती जटली प्रीती अत्यंत. जैसा बंधू किंवा तनय तैसाचा पला करदय. ऐसा अंतरी केला निश्चय सर्व संशय सोडिला. मग सगळे चिंता टाकून राजगृहा गेला माळी आपण. तेथेच त्यास कार्य मिळन सदा राहावे लागले. दैपाराधीनपणे त्या माळ्यास मिळेना वाटिकेत जायास. परी करदयावरी दृढ विश्वास म्हणून निश्चित असे तो. इकडे करदय काय करीत पक्व फळे काढून समस्त. स्वय आनंद येथेच वक्षित उरली टाकीत विकुणिया. तयाचे जे का द्रव्य येई ते सर्व गाडी भूमी ठाई. अंतरी पापाची भीती नाही सर्वदा राही निशंक. जेव्हा केव्हा पक्षमासाती वाटिकेत येऊन वाटिकापती. फलार्थ पृच्छी त्या करदया प्रती. तै तो तया ते सांगत मी तो नित्य नगरी फिरून. भिक्षान्नेची पोट भरून तुझी वाटिका रात्रंदिन रक्षिताही साचार. तथापि दुष्ट पक्षी सांप्रत बहुतेक फळे भक्षितात. त्यातील कित्येक पक्षी येत म्या मारुनिया टाकिले. तयासी मास्याने पिसारे सर्वत्र पडले हे सारे. ऐसे बोलूने तेने स्वकिरे देखिले त्वरे उचलोनिया. ते पाहुणे तो वाटिका प्रती मालाकार त्या करदयावरती. पूर्वेपेक्षे विश्वासनी अति निघुणी जाता झाला. तैपासनी तो दुष्ट करदय अत्यंतेची होणी निर्भय. पूर्वाहुणी अधिक चौर्य करू लागला साक्षेपे. ऐसा क्रम चालता सतत संवत्सर लोटले बहुत. करदयाचा ऐशात सन्निध प्राप्त झाला. 87 वर्ष आले पूर्ण तो करदय पावला मरण. तयाच्या जीवनात्म्यासी भानन हे मधुच घेऊन चालले. वाटिके माझी राहिले प्रेत कोणीच मनुष्य नाही तेथ. कोण तयासी अग्नी देत ठाईच कुजले सर्वही. असो पापाची दारुण गती भोगल्या विनन चुकेती. ऐसे वेद वेत्ते बोलती त्याची प्रचिती आली तया. ते धर्माचे दूत क्रूर जीवासी ताडित वारंवार. मद्रकाचा मार कठोर यातना घोर सोसवेना. तरी तो जीवात्मा हा करीत कृत कर्मासी आटवीत. म्हणे होय माझे अद्भुत केवढे ज्ञान देवासी दुर्लभ परम. जे भरतखंडी नर जन्म ते मज येथे अत्युत्तम प्राप्त झाले असुनिया. धन लोभे म्या काय केले सर्व जन्म व्यर्थ दौडिले. चिरकालाजित ते सांगितले धनई ठेविले भूमीत. आता मी झालो पराधीन काळ माझी पावलं बंधन. मानव जन्मा ते पाहून काहीच पुण्य नाचरलो. कधीच दान न दिले काही अग्नितवन केले नाही. बैसने पुण्य वना ठाईत पै नाही आचारिले. मकर मासा जारी नालो नाही गंगा निरी की. अधिक मासातील त्रिदिन तरी नाहीच केले उपवास. कार्तिक स्नानही नाही केले शरीर नाही पोशिले. कष्टार्जित द्रव्ये वाहिले व्यर्थ घातिले भूमीत. जीवासी कष्टविले सदाही कधी सुवस्त्र नेसलो नाही. नानाविध अन्य कराही जठराग्नी नाही शांत विला. ज्ञाती बांधव स्वजन बाचे मामे जामात नंदन. पिता माता अनुज ब्राह्मण सती पत्नी कन्या. यास म्या जन्मात एकराही मिष्टान जेव घातले नाही. मजसमया त्रिलोक्या ठाई महामूर्ख कोण आहे. ऐसा करदय विलपे बहुत हेमधूप तयासी ओढीत नेत. वायुयोगे मार्ग क्रमित हेमपुरीत पावले. आणि जेथे साक्षात सूर्यतनय बैसला होता धर्मराय. तया पुढे तो दुष्ट करदय पाशबद्ध उभा केला. तया पाहुणिया कृतात पुसता झाला चित्रगुप्ता प्रत. ती कथा रसाळ समस्त पुढच्या प्रसंगी वर्णियाल. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते 29 शतत्म अध्याय गोड. इति 29 त्रिशतमोध्याय. या ठिकाणी आपला 29वा अध्याय समाप्त झाला. बोला जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका. अमावस्याच्या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करून ब्राह्मणांना तीळ वस्त्र धातूचे पत्री किंवा अन्नदान करावे अमावस्याच्या दिवशी.